मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे नेहमीप्रमाणे पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. लक्षात घ्या, धरणं बांधलेली आहेत पाण्याची. हे धरणं जी बहुतांश बांधलेली आहे ती कशासाठी बांधलेली आहेत? काय नाव आहे धरणांचं? सिंचनाची धरण, इरिगेशन डॅम्स. आणि इरिगेशनसाठी बांधलेली धरणं ज्याच्यामध्ये कृषी खात्याचा किंवा सिंचन खात्याचा पैसा गेलेला आहे. आणि या धरणांचं बहुतेक धरणांचं पाणी कुठे जात आहे? तर आजूबाजूच्या शहरांना प्यायला रिझॉर्व करून टाकतात. आणि शेतकऱ्यांना जेव्हा लागतं त्यावेळेला त्याला पाणी मिळत नाही. माझं असं म्हणायचं आहे की जर धरणं ही सिंचनाच्या नावाने बांधली, याचं पाणी शेतीला भेटायला पाहिजे. जसं मुंबईला पाणी पाहिजे त्यांनी त्यांची धरणं बांधलीत ना. मुंबईची जे धरणं आहेत तिथलं ते वैतरणा असेल, अजून कुठली तिथे बरीचशी धरणं आहेत आजूबाजूला, पण ते सगळे धरणं ही त्या याच्यासाठी आहेत. जी माणसांच्यासाठी शहरांसाठी धरणं बांधलेली आहेत त्याचं एक थेंब पाणी जर शेताला जात नसेल, मग आमच्या सिंचनाच्या धरणाचं पाणी शहरांना पळवणारे हे लोक कोण? याला विरोध कोण करेल? शेतकऱ्याने विरोध करायला पाहिजे. मात्र आज होतंय काय? शेतकरी विरोध करत नाही, त्यांना कळत नाही, त्यांचा कुणी आवाज ऐकायला तयार नाही. आणि आमचे जनप्रतिनिधी तर त्यांचं आनंदी काही बोलायलाच तयार नाही, कारण त्यांना शेतकऱ्यांपेक्षा शहरातील लोकांची जास्त काळजी आहे. मी तुम्हाला आज सांगतो की आपल्याला ह्याच्या पुढे शेतकऱ्यांना काय करायचं आहे. जर सिंचनाच्या धरणाचं पाणी शहराला दिल्या जात असेल तर धमक्या द्या, आम्ही जाऊ देणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, अगदी सोपी गोष्ट करावं लागते की तुमचं जेव्हा पावसाळा संपतो त्यावेळेला तुम्ही इरिगेशन खात्याकडे तुमची पाण्याची मागणी नोंदवा. पैसे लागत नाहीत पाण्याची मागणी नोंदवायला. म्हणजे त्यांना आज काय म्हणतात हे माहिती आहे का? अहो त्याची मागणीच नाही शेतकऱ्यांची, म्हणून आम्ही पाणी ते देतो आहे. तर मागणी नोंदवा ज्या धरणामध्ये. आणि अनेक धरणं अशी आहेत की त्यांची सिंचन क्षमता समजा 5,000 हेक्टरची असेल. अहो 1,000 हेक्टर सुद्धा सिंचन कधी बाप जन्मात त्यांनी केलेलं नाही आहे. असं असताना परिस्थिती अशी आहे की पाण्याशिवाय शेती नाही आणि त्याच्यानंतर विजेशिवाय शेती नाही. आपले हक्क समजून घ्या, या संदर्भामध्ये जागृत व्हा आणि भांडायला लागला सिंचनाच्या धरणाचं पाणी शेतीलाच, हे यापुढे आपण ठरवून जाऊया. नमस्कार.